2 मिनिटं बोलतोय. नमस्कार. बुप्पोत्सव फाउंडेशन आयोजित ही संगीत रजनी आपल्यासाठी ठेवली होती. त्याबद्दल सर्वप्रथम मी आज वृद्धाश्रमचे सर्व दादासाहेब यांना शुभेच्छा देतो की त्यांनी आम्हाला आणि आम्ही मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथं संधी दिली आणि आमच्याकडून पुन्हा फुलाची पाकळे. दादासाहेब तुम्हाला प्रत्येक वेळी मदत होणार आहे, तसंच तुमचाही हात आमच्या डोक्यावर राहू द्या, कारण आम्ही छोटी मोठी कामं करतो. आमची संस्था आहे बुप्पोत्सव फाउंडेशन. या फाउंडेशन मार्फत आम्ही गरीब, निराधार असतील, एकल महिला असतील, वृद्ध असतील, अशा लोकांना बऱ्याच 3-4 वर्षापासून आम्ही काम करतो. तर आमच्या फाउंडेशनच्या फाउंडर मेंबरची ओळख करून देतो. आमच्या फाउंडेशनचे फाउंडर आहेत बिपिनजी लोंढे सर, त्याच्यानंतर शूटिंगमध्ये व्यस्त आहेत राहुलजी गायकवाड, आमच्या फाउंडेशनचेच मेंबर आहेत. मी स्वतः फाउंडेशनचाच मेंबर आहे, सतीश शिरसट आहे माझं नाव. आणि मी एका स्कूलमध्ये म्युझिक टीचर आहे आणि साईड बाय साईड असे गाण्याचे प्रोग्राम पण करत असतो. आणि फाउंडेशनच्या कामांमध्ये सदैव आम्ही सगळेच ॲक्टिव्ह असतो. तुम्हाला कधीही मदत लागली दादा तुम्ही आवाज द्या, हक्काची संस्था आहे तुमच्या, आम्ही तुमच्या पाठीशी 100% असू. तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम? 2 शब्द तुम्ही बोलायचे. मित्रो, सर्वप्रथम जय शिवराय, जय भीम. सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन. मित्रो, बिपिनजी लोंढे, संदीपजी आणि सतीशजी ह्या त्रिमूर्तींनी जो आज बुप्पोत्सव फाउंडेशन स्वर्गवासी श्रीमती शारदा मनचंदन यांची यांच्या श्रद्धांजलीपर हा कार्यक्रम घेतलेला आहे. आज आम्हाला एवढा आनंद होतो की आम्ही जमिनीवरती नसून आम्ही स्वर्गामध्ये आहोत. स्वर्गाचा आपण अनुभवला ना? अनुभवला येतो ना आपण सगळेजण डान्स करत होते. त्या जागेवरती आम्ही आपल्या त्रिमूर्तीचं या जागेवरती विशेष आभार व्यक्त करणार आहे. आपण आम्हाला असाच वेळोवेळी या जागेवरती कोणताही तरुण असेल, आजोबा असतील, आजी असतील, या जागेवरती कुणीही कुणाचंही नातेवाईक नाही. या जागेवरती फक्त मी मनोरुग्ण, बेवारस, अनाथ, निराधार, वैफल्यग्रस्त, मरणासुन्न अवस्थेमध्ये जे फुटपाथवरती, रोडवरती, पुलाखाली, उकुरड्यावरती, त्रस्त जागेवरती जे जगतात यांच्यावरती मी काम करतो. माझ्याकडे अनेक पैसे देऊन लोक म्हणतात की आमचे नातेवाईक सांभाळा. त्या जागेवरती मी त्यांना सांगतो तुम्ही नातेवाईक आहेत म्हणून आम्ही तुमचे पेशंट काय सांभाळत नाही. माझं ध्येय आहे फक्त रोडवरच्या लोकांना ज्यांना जरूरत आहे त्या लोकांपर्यंतच मला पोहोचायचं आहे आणि त्यांची सेवा करायची आहे आणि त्यांचाच घेऊन मोठं व्हायचं आहे मित्र. आणि तुम्हा तिघांनाही घेऊन मला मोठं व्हायचं आहे. तेव्हा या तुम्ही तिघांनी मला वाटतं की 15 दिवसात ना 1 दिवस म्हणजे महिन्यात 2 वेळा ठीक आहे ना? महिन्यात का डान्स मी करणार ना म्हातारे तू का? तर या जागेवरती आमच्याकडे सगळेजण कार्यक्रम खूप छान झाला. आम्ही स्वर्गामध्ये आहोत. स्वर्गामधला आज आमच्या धर्तीवरती लोक म्हणतात की स्वर्ग आकाशामध्ये आहे, आकाशामध्ये आहे, वरती आहे असं म्हणतात, परंतु नाहीये. स्वर्ग हा तुमच्यामध्येच तुम्हीच आम्हाला अनुभवायला दिलेला आहे. तुमच्यामुळं आज आम्ही स्वर्गामध्ये होतो. आज आम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे आनंद लुटलेला आहे. तेव्हा मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपण वारंवार आज स्वर्गासनाला वेळ द्यावा तर असाच कार्यक्रम द्यावा. दादासाहेब मी तुमचे खरंच मनापासून आभार मानतो की आज तुम्ही एवढं चांगलं काम करताय की तुम्हाला प्रसिद्धीची गरज नाही. तुम्ही आता सांगितलं की बरेच लोक येतात, पैसे देतात आणि आम्हाला सांगतात की आमचे नातेवाईक सांभाळा, पण तुम्ही तुमचं एक ध्येय ठेवलेलं आहे, एक टार्गेट ठेवलेलं आहे आणि तुम्हाला ह्या गरिबांसाठीच काम करायचं आहे. याच्यातून सिद्ध होतं. यानंतर आमच्या फाउंडेशनचे फाउंडर बिपिनजी सर बोलतील. नमस्कार सगळ्यांना. मी बिपिन लोंढे, बुप्पोत्सव फाउंडेशनचा फाउंडर. आम्ही गेल्या 8 वर्षापासून समाजातील विविध भागात, विविध क्षेत्रात समाजाचं जे काम आहे, एकल महिला, अनाथ, अपंग, अंध व्यक्ती यांना त्यांच्या दवाखान्याची गोळ्या, औषधं, मेडिकल तपासण्या, कपडे, चप्पल, बुटं किंवा एज्युकेशन क्षेत्रात जी अनाथ मुलं आहेत ज्यांना शिक्षणापासून वंचित राहतात त्यांच्यासाठी आम्ही वह्या, पुस्तकं, स्टेशनरी जे काही लागतं ते आम्ही आमच्या संस्थेमार्फत त्यांना मोफत वितरण करत असतो. गावाकडे शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे. मी गावाकडला आहे
गावाकडे असल्या कडक उन्हाळ्यात जनावरांना पाणी प्यायला नसते, माणसाला प्यायचं तर लांब, तरी सुद्धा आम्ही प्रत्येक वर्षी पूर्ण महाराष्ट्रामधून 35 शेतकऱ्यांची निवड करतो, ज्यांच्या घरी एखाद्या शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली आहे किंवा ज्यांना कर्जाचा एवढा डोंगर आहे की तो निराश झालेला आहे, असे शेतकरी निवड करून आम्ही त्यांना प्रत्येकी 10-10 हजार रुपये पेरणी पाळीची करतो गावाला. त्याच्यासाठी दरवर्षी आम्ही त्यांना मदत करत असतो. आता तुमच्या ओल्ड अनाथ आश्रमात आम्हाला दादासाहेबांनी यायला संधी दिली, आम्ही थोडी तुडकी मुडकी सेवा केली, त्याबद्दल मी दादासाहेबांचं खूप खूप आभार मानतो आणि एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा कार्यक्रम संपला असे आम्ही जाहीर करतो. असंच तुम्ही लवकरात लवकर तंदुरुस्त व्हा, सुखी राहा आणि हसत खेळत राहा आणि असंच तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी, आज वृद्धाश्रमाच्या पाठीशी आणि दादासाहेबांच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. मग तुमच्यासाठी होता खास आणि तरुण होण्यासाठीच आम्ही एक आठवडा